सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील त्यांची लेखमाला. कालच्या भागात आपण बघितलं की शरद बाबूंना ब्रिटिशांनी अटक केली होती, दक्षिण भारतात नेलं होतं. मग 45मध्ये म्हणजे 1945मध्ये त्यांना सोडून देण्यात आलं, कारण त्यांची प्रकृती फार बिघडली होती. परंतु विभावती ताईंनी आणि म्हणजे त्यांच्या या सगळ्या कठीण काळामध्ये पण आपल्या कुटुंबाची अतिशय छान काळजी घेतली होती. आता पुढे बघूया. एक वेळ तर अशी कठीण आली होती की ब्रिटिश सरकारने त्यांचं घर ताब्यात घेऊन सर्व कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची धमकी दिली होती. त्यावेळी शरद बाबूंच्या काही निष्ठावान मित्रांनी पैशाची मदत आणि भावनिक आधार दिला होता. 1942मध्ये एका पहाटे इंग्रज सरकारच्या पोलिसांनी घरावर छापा टाकला आणि शिशिरला अटक केली. पोलीस आत घुसून झडती घेण्याच्या आतच विभावती आपल्या खोलीत गेल्या आणि सुभाष बाबूंनी काबूलवरून शरद बाबूंना पाठवलेली गुप्तपत्र जाळून टाकली. ही पत्र सुभाष बाबूंनी काबूलवरून सोव्हिएत युनियन मार्गे जर्मनीला प्रयाण करण्याआधी लिहिलेली होती. शिशिरला अटक करून कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी तुरुंगात टाकण्यात आलं. तिथे तो विषमज्वराने गंभीर आजारी पडला. त्याला कलकत्त्याच्या मेडिकल रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या आईला कौटुंबिक स्नेहांना खूप प्रयत्न करावे लागले. त्यावेळी शिशिर कलकत्ता वैद्यकीय विद्यालयाचा विद्यार्थी होता. तिथे बरेच दिवस त्याच्यावर उपचार केले. थोडे बरे वाटल्यावर त्याला घरी पाठवण्यात आलं. परंतु 1 वर्ष 1942मध्ये पर्यंत गृहकैद्याची शिक्षा त्याला फरमावण्यात आली. म्हणजे त्याला फक्त त्याच्या घरातच डांबून ठेवण्यात आलं. शिशिर विषयीच्या भोगाव्या लागणाऱ्या विभावतीच्या मागच्या भानगडी अजून संपल्या नव्हत्या. 1944ला शिशिरला पुन्हा वुडबर्ग पार्कजवळच्या रस्त्यावरच्या घरून उचलून नेण्यात आलं. तिथे दिल्लीतल्या लाल किल्ल्यातील भुयारी तुरुंगात 10 दिवस ठेवण्यात आलं. तिथून आगगाडीनं लाहोरला पाठवण्यात आलं. ब्रिटिश राज्यातील लाहोरचा सर्वात कुप्रसिद्ध तुरुंग अंदमानमधल्या सेल्युलर जेलसारखाच होता. लाहोरच्या किल्ल्यात शिशिरचा अमानुष छळ करून एकांतवासात 3.5 महिने कसून चौकशी करीत होते ते. तो कुठे आहे ही कल्पना कोणालाच, म्हणजे त्यांच्या आई विभावरी ताईंना पण नव्हती. तिला भीती वाटत होती त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नसेल ना. काही दिवसांनी शिशिरला आईला पोस्टकार्ड पाठवण्याची अनुमती मिळाली. त्यावर पत्ता होता अतिरिक्त सचिव, भारत सरकार गृह विभाग. हे पत्र 1944 डिसेंबरमध्ये कधीतरी मिळालं. नंतर सप्टेंबर 1945पर्यंत त्याच्याबद्दल काही समजू शकलं नाही. 1945च्या सप्टेंबरला शिशिरची तुरुंगातून सुटका होऊन तो घरी परत आला. त्याच्याकडून कळलं की तो फेब्रुवारी 1945पासून फैसलाबाद तुरुंगात होता. विभावती बोसने दीर्घकाळ चालू असलेल्या संघर्षात आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ज्या धैर्यानं धीरानं सामना केला, तोंड दिलं, ते बघताच त्या केवळ एक गृहिणी किंवा शरदचंद्रांची पत्नी आणि सुभाषजींच्या प्रिय मेजू बहुदिदीच नव्हत्या, तर त्यापेक्षाही त्या अधिक काहीतरी होत्या हे अगदी स्पष्ट दिसून येतं. त्याही एक स्वातंत्र्य सेनानीच होत्या. त्यांच्या दीराला, नेताजींना त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटत होता. त्यांच्या लाडक्या मेजो बहुदिदी वयाच्या 58व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मोजक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राजभवनात दीर्घकाळ बैठक सुरू होती. बंगालचे गव्हर्नर लॉर्ड लिंकन बोलू लागले. बंगालमधील वाढत्या उग्र राष्ट्रीयवादाला वेळीच पायबंद घातला नाही तर आपल्याला लवकरच गाशा गुंडाळून इंग्लंडला परत जावं लागेल.
पोलीस आयुक्त चार्ल्स टेगाट उभे राहत म्हणाला, सर, सुभाषचंद्र बोसना बेड्या ठोकायची परवानगी द्या. लिंटन म्हणाले, मिस्टर चार्ल्स, तुम्ही स्वतः पोलीस आयुक्त आहात. खटले भरा, गुन्हे दाखल करा. कसे करणार? ते कोणताही पुरावा मागे ठेवत नाहीत. त्यांनी अनेक क्रांतिकारकांच्या नातलगांना नोकऱ्या दिल्या आहेत. माझ्या खुनाची सुपारी या बोसनीच दिली. त्याचे दुसरे सहकारी जतीन दास, सत्यरंजन बक्षी असे सर्वजण गुप्तपणे क्रांतिकारकांशी संबंध साधून आहेत. अशाने तर अनेक सनदी अधिकारी मरतील. बैठकीत काही वेळ स्तब्धता पसरली. मग लॉर्ड साहेब गंभीरपणे म्हणाले, आजपर्यंत मुस्लिम लोक आमच्याशी एकनिष्ठ होते, परंतु चित्तरंजन दासने म्हणजे देशबंधूंनी सुरावर्दीला उपमहापौर केले. त्यामुळे कलकत्त्यातील सर्व तरुण मुसलमान सुभाषबाबूंच्या पाठीशी आहेत. अशा परिस्थितीत कोणाच्या जीवावर राज्य चालवावं? लॉर्ड लिंकन संतापाने बोलू लागले. मुंबई गव्हर्नमेंटची तक्रार आली की सुभाषचंद्र बोस यांनी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने सिंहगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि टिळकांच्या आठवणीत 2 तास अश्रू ढाळत होते. त्यामुळे तरुणांच्या मनावर भावनिक परिणाम होईलच ना? टेगाट म्हणाले, पण सुभाष विरुद्ध पुरावा काहीच मिळत नाही, त्यामुळे आमचे हात बांधले गेले. गव्हर्नर साहेब चिडून म्हणाले, होय, तो करत काहीच नाही, पण तरी देखील सर्व काही तोच करतो. अहो, आपण कायद्याचे निर्माते आहोत आणि राबवणारेही आपणच. तेव्हा सध्या व्हॉइसरॉय सिमल्याला असल्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचं ठरलं. त्यावेळी महापौर चित्तरंजन दासही सिमल्यालाच विश्रांतीसाठी होते. तेथे त्यांना कळलं की सुभाषबाबूंना अटक करण्यात आली. ते कलकत्त्याला परत आले. हावडा स्टेशनवरून देशबंधूंची गाडी सरळ पोलीस मुख्यालयाच्या दारात येऊन पोचली. कितीतरी दिवसांनी नागरिकांना त्यांचं दर्शन होत होतं. तिथे आवारातच बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांची भेट झाली. दोघेही टेगाटच्या कक्षाकडे निघाले. देशबंधूंनी आपलं कार्ड आत पाठवलं. टेगाटची नेहमीची पद्धत होती की कोणी भेटायला आलं तर त्याला 1-2 तास तिष्ठत ठेवायचं, नंतरच त्याला आत बोलवायचं. परंतु महापौर त्यातही CR दासांचे कार्ड डावलण्याचं धैर्य त्यांना झालं नाही. दास आणि शरद बोस आत येताच टेगाटने दासबंधूंना विचारलं, आपण विश्रांतीसाठी सिमल्याला गेला होतात ना? आपण विश्रांती घेऊ द्याल तर ना? देशबंधू म्हणाले. मला जाणून घ्यायचं आहे की कलकत्त्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष बोस याला कोणत्या कायद्याखाली अटक केली? स्पष्टीकरणाची संधी तरी सुभाषला दिली का? टेगाट चूप बसलेले बघून देशबंधू कडाडले. म्हणाले, आम्ही इथे तुमच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारायला आलेलो नाही. तुम्ही स्वतःला कायद्याचे रखवालदार समजता? तुमच्याकडे आलेलो आम्ही दोघेही बॅरिस्टर आहोत, हे लक्षात ठेवून जबाबदारीनं उत्तर द्या. दोन्ही बॅरिस्टरांच्या भडीमाऱ्यानं पोलीस आयुक्तांची चांगलीच भंबेरी उडाली. पण तसं चेहऱ्यावर न दाखवता टेगाट शांतपणे म्हणाले, ज्या सकाळी सुभाष बोसना कैदेत टाकलं त्याच्या आदल्या रात्रीच एक वटहुकूम जारी करण्यात आला. ते काही असलं तरी तुम्ही सुभाषला कोर्टापुढे हजर करायला हवं होतं. टेगाट म्हणाले, आता कायदा बदलला. सरकार आता कोणालाही कोणत्याही क्षणी अटक करू शकतं, कितीही वर्ष बंदिवासात ठेवू शकतं. कोर्टापुढे हजर करण्याची गरज राहिली नाही. दोघे बॅरिस्टर दिग्मूढ होऊन एकमेकांकडे बघू लागले. आता आपण काहीच करू शकत नाही या निराशेने दोघेही रागाने उठून बाहेर आले. त्यांची गाडी कलकत्ता महानगराकडे निघाली. गाडीत बसल्यावर देशबंधू म्हणाले, शरद, वटहुकमाच्या नावाखाली ते लोक खूप घातकी डाव खेळले. आता माझा सुभाष लवकर बाहेर येईल असं वाटत नाही आणि अशा कठीण प्रसंगी माझ्या तब्येतीनं हैराण करावं. शरद बाबू पोटतिडकीनं म्हणाले, बाबूजी, आपणच असे हताश झाला तर मी काय करावं? माझं दिल खचेल ना. मी माझ्या प्रिय भावाशिवाय जास्त जगू शकणार नाही. सुभाषचंद्र, सत्येन, अनिल बरनसह स्वराज्य पक्षाचा प्रथम श्रेणीतील
70 कार्यकर्त्यांना कैद केलं होतं. शहरांमध्ये अतिशय तणाव वाढला होता. देशबंधू सिमल्याहून आले आणि कलकत्ता महानगरपालिकेत आल्याचं वृत्त वाऱ्याच्या वेगानं बाहेर पसरलं. 33 वॉर्डातील नगरसेवकांनी पालिकेकडे धाव घेतली. 1000 लोकांच्या जमावाच्या वंदे मातरमच्या घोषणात आसमंत दणाणून गेला. अरविंद घोषांवरील खटल्यापासून चित्तरंजन बाबूंची अनेक रूपं बंगालनं बघितली होती. गांधीजींच्या बरोबरची प्रचंड गाजलेली सभा, मिरवणूक पाहिल्या होत्या. देशबंधू बाहेर आलेले पाहताच उत्स्फूर्त गर्जनेनं पुन्हा आवार दणाणून गेलं. एवढ्या मोठा लोकांचा जमाव बघून त्यांचंही मन हेलावून गेलं. ब्रिटिश साम्राज्यावर घाव घालीत देशबंधू गरजले. सुभाष बोसची कैद म्हणजे ब्रिटिश सरकारची अत्याचारी, घृणास्पद दडपशाही आहे. ब्रिटिशांनी त्यांना कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली? कोणताही आरोप नाही. सुभाषला कोर्टापुढे उभं करण्याची त्यांची हिंमतही झाली नाही. बचावाची संधी देत नाहीत, मग कैद कशासाठी? सुभाषचंद्रांच्या विनाकारण कैदेमुळे देशबंधू अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी गांधींकडे जाहीर तक्रार केली. त्यावर गांधीजींनी जाहीर भाषण केलं. ब्रिटिश सरकारला स्वराज्य पक्षाचे यश पाहवले गेले नाही म्हणून त्यांनी मुळावर घाव घातला. काही काळ सुभाषबाबूंना प्रेसिडेन्सी जेलमधूनच पालिकेचा कारभार बघावा लागत होता. त्यांच्याशी जनतेचा संपर्क येत असल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना दूर बेहरामपूरच्या जेलमध्ये हलवलं आणि चित्तबंधूंचं चित्त हरवलं. त्यांची अवस्था बघून बासंती देवींनी त्यांना भेटून यायचा सल्ला दिला. बेहरामपूर सारख्या आडवळणी गावातील तो गलिच्छ बंदिवास, कोंदट हवा पाहून देशबंधूंना अतिशय संताप आला. त्यांचे अश्रू बघून सुभाषबाबू म्हणाले, बाबूजी, तुम्ही शिकवलं ना, बलिदानाचं मोल दिल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. देशबंधू म्हणाले, बेटा, चिंता करू नकोस, तुला दीर्घकाळ गजाआड राहू देणार नाही. ब्रिटिश सरकारने धोरण ठरवले. सुभाष बोस सारखा मनुष्य कलकत्त्यातच नव्हे तर कुठेच त्याला आता मोकळं सोडू नका. इतरांपेक्षा त्याला आता आतच दीर्घकाळ डांबून ठेवा. कायद्यात बसत नसेल तर कायदे बदला. ज्या ज्या कोठड्यांमध्ये त्यांना ठेवलं जाईल तिथे त्यांना जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागाव्यात. त्याचा सर्व जोश बर्फासारखा वितळायला हवा. सुभाष आणि बंगालची इतर राजबंदी मुक्त व्हावेत म्हणून महापौर दासांनी जीवाचं रान केलं होतं. या धावपळीत त्यांची तब्येत अतिशय ढासळली. सुभाषच्या मुक्तीसाठी अनेक सभा गाजल्या होत्या. 1944ची 2 लाखांच्या विराट सभेतील गांधीजी, मोतीलाल नेहरू आणि दासबंधूंचे जाज्वल्य भाषण पोलीस आणि नागरिक विसरले नव्हते. त्यांच्या टपालावर करडी नजर होती. दास आणि बॅरिस्टर शरद यांचं जपान, जर्मन आणि इतर देशातील अधिकाऱ्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या भेटी क्लब, मोठ्या हॉटेलातच होत असलेलं बघून चार्ल्स टेगार्टला पडद्यामागे काहीतरी शिजत असावं असं वाटलं. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. खूप सुंदर असं लिखाण केलेलं आहे. सुभाषबाबूंच्याबद्दल अतिशय विस्तृत माहिती आपल्याला मिळते. त्यावेळचं बंगाल कसं होतं, तिथले लोक कसे होते, कसे ते दासबाबूंना आणि सुभाषबाबूंना पाठिंबा देत होते. खूप सगळी छान नवीन नवीन माहिती मिळते. धन्यवाद ताई. पुन्हा उद्या पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.